नमस्कार, मी अमित मधुकर रनवरे. मी मौजे निंबोरे तालुका फलटण जिल्हा सातारा या गावचा आणि भारतीय जनता पार्टीचा फलटण तालुका अध्यक्ष आदरणीय लोकनेते इंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा एक कडवट कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मी व्यक्त होत आहे. अमित दादा, काय सांगाल की भाजपाला नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं यश मिळालंय, या अनुषंगानं भाजपानं आता असं ठरवलं की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं तरुणांना संधी द्यायची. त्या पार्श्वभूमीवर सुरवडी पंचायत समिती गणातून अनेकांनी तुमचं नाव पुढे केलंय. आपली काय भूमिका आहे? माझी भूमिका अगदी वयाच्या 16व्या वर्षापासून मी आदरणीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आदरणीय तात्यांच्या मार्गदर्शनाखाली असेल, मी या ठिकाणी राजकीय जीवनास सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आदरणीय शमशेरदादा नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत मी सामाजिक असेल राजकीय क्षेत्रात मी काम करतोय. आणि माझ्या नेतृत्वाला बरोबर मी आजपर्यंत कायम या ठिकाणी एकनिष्ठ राहून या ठिकाणी मी निश्चितपणे संघर्षातून आजपर्यंत मी या ठिकाणी घडलोय. आणि आता तुम्ही म्हणला त्याप्रमाणे नगरपालिकेला अतिशय चांगल्या प्रकारे असं घवघवीत यश मतदारांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः आदरणीय माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर असतील, त्याचबरोबर आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब असतील, आदरणीय प्रल्हादरावजी सावंगी पाटील तात्या असतील, आदरणीय शिवरूपराजे खर्डेकर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या एकीचा हा विजय खऱ्या अर्थाने आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेलं एक म्हणजे हातामध्ये घेतलेलं एक काम त्यांनी पूर्णत्वास नेलं आणि आम्हाला विजय संपादन मिळाला. सुरवडी पंचायत समिती गणातून आज माझं गाव सुरवडी पंचायत समिती गणामध्ये निम्मी पाठीमागच्या पंचवार्षिक मध्ये माझ्या पत्नी या ठिकाणी साखरवाडी पंचायत समितीला ज्यावेळेस निंबोरे गाव होतं त्यावेळेस मी लढत दिली. थोड्या मताने आमचा पराभव झाला, परंतु पराभवाने खचून न जाणारा कार्यकर्ता म्हणजेच आदरणीय नेत्यांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता असं मला संबोधलं, तालुक्यात संबोधलं जातं. आणि पराभवाला खचून न जाता आम्ही त्याच पोटतिडकीनं पुन्हा एकदा कामाला सुरुवात करून आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद निवडणूक आणि फलटण पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये प्रभावीपणे जे नेते मंडळी असतील, आमचे कोर कमिटी असेल, भारतीय जनता पार्टी जे ठरवल त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करणार आहोत. नुकत्याच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अनेक जिल्हा परिषद गटाचा किंवा गणांचा फेरबदल झालाय. यावेळेस आपण सांगितल्याप्रमाणे आपण सुरवडी गणामध्ये आला आणि सुरवडी गण म्हणजे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सावंगी पाटील यांचा बाले किल्ला मानला जातो. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विकासाचं नेतृत्व करणारे नेते म्हणून आजकाल आपण पाहतोय. नीरा देवधर सारखा प्रश्न त्यांनी मार्गी लावून जवळपास 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी त्यांनी खेचून आणला. यामुळं आपण ज्या गणामध्ये उभा राहणार त्या गणामध्ये नंदनवन होण्याच्या दिशेनं लोक भाजपाकडे विकासाचा दृष्टिकोन असलेला पक्ष म्हणून पाहिलं जातंय. यावर आपलं मत काय? निश्चितपणे या ठिकाणी जो तुम्ही प्रथमतः सांगितलं की नीरा देवघरचा पाण्याचा प्रश्न, या नीरा देवघरच्या संदर्भात आदरणीय लोकनेत्यांनी प्रचंड मोठा संघर्ष उभा केला. खऱ्या अर्थाने आदरणीय लोकनेत्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदरणीय माजी खासदार आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आदरणीय तात्या असतील, आदरणीय सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही संघर्षामध्ये हाही कार्यकर्ता एक छोटा कार्यकर्ता होता, सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता. नीरा देवधरच्या प्रत्येक ज्या संघर्ष म्हणजे केला त्या प्रत्येक आंदोलनामध्ये असेल किंवा नियोजनामध्ये असेल मी त्या ठिकाणी सहभागी असायचो. आणि सुरवडी पंचायत समिती गणाच्या बाबतीत म्हटला तर या भागामध्ये आदरणीय प्रल्हादरावजी सावंगी पाटील तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आजपर्यंतचा इतिहास आहे की गेल्या
30-35 वर्षात या सुरवडी पंचायत समिती गणाला विरोधक कधीही हात लावू शकले नाहीत. आदरणीय तात्यांचं नेतृत्व कसं आहे, आदरणीय तात्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही संधी दिलेली आहे. उदाहरणार्थ झालं तर आमच्या भागामध्ये मिरगावला 2 वेळा जिल्हा परिषद पंचायत समितीला म्हणजे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, नांदेडला मिळाली, बिबीला मिळाली, मलवडीला मिळाली. आणि आमचं निंबोरे गाव हे कायम तात्यांच्या प्रत्येक निवडणुकीला दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता लढतोय आणि तात्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हे निंबोरे गावात ग्रामपंचायतला इकडे तिकडे झाले असेल, परंतु इतर सर्व निवडणुकीमध्ये तात्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारं गाव, मग ते सुरवडी असेल, निंबोरे असेल किंवा या परिसरातील सर्व गाव असतील, त्यामध्ये प्रामुख्याने निंबोरे गावचा वाटा हा सिंहाचा आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही आघाडीच या ठिकाणी घेऊन मताधिक्य घेऊन या ठिकाणी तात्यांच्या सोबत आजपर्यंत राहिलो. आज अनेक चर्चा होत आहेत की पंचायत समितीसाठी अमित रणवरे उमेदवार असावा. मी जर माझ्या नेतृत्वाने मला जर ती संधी दिली तर मी निश्चितपणे या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहे. आणि आदरणीय रणजितदादा असतील, आदरणीय आमच्या जिजामाला वहिनी साहेब असतील, आदरणीय धनंजय दादा सावंके पाटील असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली मी हा एकनिष्ठ कार्यकर्ता असलेला कार्यकर्ता निश्चितपणे चांगलं मताधिक्य घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही निश्चितपणे पुढे येऊ. नुकताच आपला अभिष्ट चिंतन सोहळा झाला, यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही दादा काय आहे त्याचा सर्वांनी उलगडा केला. या मागचं नेमकं रहस्य काय? नाही, हा कार्यक्रम पाठीमागच्या वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. वेळोवेळी महिलांसाठी कार्यक्रम असतील, वेळोवेळी काही सायकल वाटप असेल की मी माझ्या नेत्यांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये सायकल वाटपाचा कार्यक्रम केला होता. आणि पाठीमागच्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मी निश्चय केला होता की राहिलेल्या मुलींना या ठिकाणी विद्यार्थिनींना सायकल आपण द्यायचं. कारण मला शब्द दिला होता की 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व मुली निंबोऱ्यातल्या मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम मी आयोजित केला. माझे सहकारी आणि मी असे सर्वजण एकत्र मिळून त्या सायकली आम्ही गेल्या वर्षी वितरित केला. त्याच पद्धतीनं या वर्षी कार्यक्रम या ठिकाणी वाढदिवसाचा करण्याचं नियोजित केलं आणि त्या दिवशी वाढदिवस झाला. कारण माझं एक ध्येय असतं की काम करताना या भागामध्ये कुठलाही राजकीय गट तट न बघता आजपर्यंत काम करत आलेलं आहे आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे अनियोजन न करता नियोजित असं कार्यक्रम राबवणे आणि ते जी दादांनी असतील, तात्यांनी असतील, माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण करण्याचं काम मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करतो. उदाहरणार्थ झालं तर मला तालुका अध्यक्ष पदाची संधी मिळाल्यानंतर बांधकाम विभागाची जी स्कीम होती, तो माझा जो भाग आहे पश्चिम भाग पलटणचा, त्यामध्ये गावोगावी जाऊन प्रत्येक गावात प्रसंगी मुक्काम करून त्या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनींना या ठिकाणी ह्या बांधकाम विभागातून स्कीम देण्याचं काम मी आदरणीय रणजितदादा असतील, आदरणीय वहिनी साहेब असतील, आदरणीय तात्या असतील यांच्या मार्गदर्शनाखाली केलं. त्याच प्रकारे या भागामध्ये कमिन्स कंपनीच्या आंदोलनामध्ये माझा सहभाग आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पूर्वी, परंतु एक युवकांना कुठेतरी रोजगाराला कुठे अडचण असतील, कुठं कोण दहशत करत असेल, कुठं काय करत असेल तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आजपर्यंत मी केलेलं आहे. मी अनेकदा प्रत्येक गोष्टीमध्ये आज या भागामध्ये आमच्या निंबोरे असेल, ढवळेवाडी असेल, मिरगाव असेल, या भागामध्ये कंपनीचा प्रोजेक्ट या ठिकाणी आला, चांगलं झालं, परंतु आता विनाकारण जवळपास निंबोऱ्यापासून ते मिरगाव पर्यंत विनाकारण त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती जो MIDCचा शिक्का लादला गेलेला आहे 2012 पासून, तो उठवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी 100% येणाऱ्या काळात या ठिकाणी करणार आहे. कारण त्या शेतकऱ्यांना मध्यम मुदतची कर्ज मिळत नाहीत. त्या शेतकऱ्यांना कुठलाही वाहन खरेदी असेल या संदर्भात अडचणी येत आहेत. सातबाऱ्यावरती शिक्का असल्यामुळे कर्ज कुठल्या बँका देत नाहीत आणि तो शिक्का बिना कारणाचा मारलेला आहे असं मला म्हणावं लागेल. त्यामध्ये झवेरी इंडस्ट्रीज म्हणून आलेली आहे, तिचा इतर हक्कात नामूल्य कसा झाला या संदर्भात मी तालुका अध्यक्ष या नात्याने आदरणीय रणजितदादा, आदरणीय आमदार साहेब, आदरणीय तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे या राज्याचे महसूल मंत्री
यांच्याकडून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि येणाऱ्या याच्या निवडणुकीमध्ये जो निर्णय पक्ष नेतृत्व असेल, पक्षश्रेष्ठी घेतील, तो मान्य करून मी या ठिकाणी निश्चितपणे मी येणाऱ्या राजकीय याच्यात मार्गक्रमण करेल. जो आदेश नेत्यांचा असेल तो मान्य करून या ठिकाणी येणाऱ्या काळात माझी ती भूमिका असेल. मी धन्यवाद.